भरत नेकल व्यवस्थाचा पट्टा सोलापूरचा पैलवान विजय झालाय. एक टायगर श्रीकृष्ण नाव काय तुझं? युवराज जाधव. वा वा वा, कुठल्या व्यवस्था चांगली आहे. जालन्यावरून आलेला सोलापूरला सराव करण्यासाठी. भरत नेकल व्यवस्थाचा पट्टा विजय झालेला आहे. जीवन बेदरे आलेला आखाड्यात. बरोबर का? कुस्ती लावून घ्या, मान्यवरांना बोलवून घ्या. दयानंद घोडके मान्यवरांना बोलवा. सत्यवान घोडके असतात. गणेश वाघमोडे कुस्ती करा. सदाभाऊ पैलवानला कुस्ती करायला सांगा. आभाळ आलेला आहे, पुरे करून वारं सुटायला गेलेला आहे, म्हणजे मान्सूनचं आगमन होणार आहे. बरोबर आहे साहेबराव? हा, जिल्हा परिषद सदस्य मंगळवेढा जनार्दनजी शिवशरण उद्योगपती आणि मंगळवेढ्याचे उपनगराध्यक्ष येताळा भगत सर या दोघांनी ज्यांनी समाधान घोडके आप्पांना फार मोठं कुस्ती स्पर्धेतलं मार्गदर्शन केलं, हे वेताळा भगत सर हे उपनगराध्यक्ष मंगळवेढ्याला झालेले आहेत. आणि फिनोलेक्स आणि कृषी केंद्रातर्फे स्वर्गीय सदाशिव बाजीराव घोडके यांच्या स्मरणार्थ चेअरमन संजय घोडके पैलवान यांच्यातर्फे 1000 रुपयाची कुस्ती लागते. वेदांत मेकाले श्रीकृष्णाकाडा सोलापूर आणि कुशल खोळे बार्शी तालुका भगवंताची नगरी भोईंजेगाव सराव करतो. खेडबोश्याला रामा देवकरचा पट्टा आणि ते संजय घोडके चेअरमनच्या शुभास्ते ते स्वतःच पंच राहतील. स्वर्गीय सदाशिव तात्या बाजीराव घोडके यांच्या स्मरणार्थ चेअरमन संजय घोडके पैलवान तर्फे कुस्ती पुट्टी डावाचा हुकमी पैलवान म्हणून यांच्याकडे पाहिलं जायचं असे संजय घोडके पैलवान आणि सत्यवान घोडके पैलवान या दोन भावांनी महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता 1985 ते 1995. नळीचं नाव आणि बटांचं नाव करणारी ही नावं. त्यानंतर कळत चालवला महेंद्र वसादानी आणि समाधान घोडके अप्पानी. हत्ती डावाकडे मोर्चा वळवलेला पैलवान वेदांतला आणि कुशल खुळेची ती स्थिती करणं सोपं नाही. जावे त्याच्या वंशी त्यालाच करे पाण्यात मासा झोप घेतो कैसा. कुशल खुळे काय मी रोज बघतोय, पण वेदांत मेकालेनं कुस्ती क्षेत्रात आपलं अस्तित्व तयार करण्याच्या इराद्याने उतरलेला आणि लपेट डावावरती कब्जा घेतला पैलवान कुशल खोयानं. शबाश, गतिमान कुस्ती करण्याचा हातखंडा असणारी दोन्ही नाव आहेत. वा रे वा वेदांत, वा रे वा. आणि धाक लावण्याचा मनसुबा सक्षम झालेला पैलवान कुशल खुळेचा. खेड बोरशाच्या रामा देवकरचा पट्टा हरला जरी असला तर लढला सुंदर. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. पैलवान वेदांत तो हरला असला पण कुशल खुळ्याबरोबर सुंदर कुस्ती. याला 800 द्या, त्याला 200 द्या. कौतुक काय अहो, बापाने सांगितलं कर की कुस्ती असू दे, मोठा असू दे नाही तर काय असू दे, कुस्ती करायला धाडस निर्माण करायचं असतं. हार कर भी बाजीगर करतो है. काय झालंय, सचिन तेंडुलकरच्या पोराला भारतीय संघामध्ये स्थान निर्माण करताना सचिन तेंडुलकरनं जबाबदारी टाकली काय, तो पाण्याच्या बाटल्यावर. पण तू माझ्या श्रीमंतीवरती तू ऐशाराम करू नको. मेकाले बसतात त्याची गरीब आहे म्हणून पाण्याच्या बाटल्या इकत नाही. ते स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी कधी कधी लहानपण घ्यावं लागतं. अखेर IPLच्या शेवटच्या सत्रात 8 दिवसामध्ये त्याला संधी मिळालीच आणि तो कारनामा चांगला करून दाखवलाच. बोला की चंदू. पाणी वाटण्याचं कार्य करत होता तो. पाणी वाटण्याचं काम गरिबी आली म्हणून नव्हे. का करत होता अर्जुन तेंडुलकर, तर त्याला स्किल तयार करायचं होतं स्वतःच. भारतरत्न नाही बा, क्रिकेटचा देव आहे. एवढ्या मोठ्या माणसाची मापा आपण काढू नये, पण तरुण पिढीला बापाने मिळवलेले STT वरती स्थिर राहता आलं पाहिजे. नाहीतर रतन टाटांची 2 मुलं, यातला अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी